नमस्कार. आज अळूवडी करायची आहे. आज आमच्या लेकाला आता दिवाळी झाली, अळूवडी फार आवडते म्हणून अळूवडी करायचं आहे. आज आपल्या शेतामध्ये अळू लावलेला आहे, ते कट करून घ्यायचं. हे अळू आपल्या शरीराला चांगलं असते. मूतखड्यासाठी हे अळू रामबाण आहे. हे अळू खाल्ल्याने शरीरातून सर्व त्रास नाहीसा होतो. अळू हे आयुर्वेदिक आहे. बघा, हे चांगले कवळी लुसलुशीत पानं घेतले आहेत अळूची. माझ्या लेकाला फार आवडतंय. माझा लेक कर म्हणून महाग लागलाय. बघा, ही कवळी छान पानं आहेत. हे हळदीचं पान आहे. हे अळूच्या पानामध्ये अळू भरायचं सगळं मसाला मटेरियल आणि ह्या पानामध्ये गुंडाळून ठेवायचं. हे हळदीच्या पानामुळं अळूला वडीला फार चव येते, सुगंध वास येतो. बघा, अळूची पानं घेतलेले आहेत, हळदीची पानं घेतलेले आहेत. आता आपण करायला सुरुवात करूया. ही पानं बघा, आता स्वच्छ धुवून घ्यायचं. जाळी किडं असते त्याच्यामध्ये, हे बघा स्वच्छ असं धुवून घ्यायचं. माती वगैरे लागलेली असते, जाळी असते खालच्या पानाला, वर खाली बघून आपलं धुवून घ्यायचं स्वच्छ. निथळायला ह्याच्यामध्ये ठेवायचं असं पाणी. जाऊया. तर मंडळी का नाही, आज मस्तपैकी आमच्या मावशीनं का नाही चांगलं कवळं असं अळूचं पानं आणलेलं आहे आणि त्याचं आज अळूची वडी बनवणार आहे. लय भारी बनवते बघा. पूर्वी बनवायची लहान असताना, त्यामुळं म्हटलं आता मावशी आता तू आता हायस तर एकदा ह्यो बेत व्हायलाच पाहिजे म्हणून नाही अळू वडी आज मस्तपैकी होणार आहेत. मावशी काय काय मग तयार घे. बघा, मिरची घेतल्यात 5-7. बर. कोथिंबीर घेतली, हां, जरा जिरं, ओवा, मीठ, हळद, लसूण, परत बेसन पीठ घेतलंय. बर. हे सगळं चवीनुसार घालायचं. आधी मिरच्या चिचून घेऊया. बर. बघा, मिरची चिचून घेतल्या, त्याच्यामध्ये ओवा जरा टाकूया, जिरं जरा टाकूया आणि लसूण टाकूया. हे बारीक वाटून घेऊया. आता कवळी कवळी पानं आणल्यात आपल्या अळूची. आता दिवाळीचं खाऊन तोंडाला हे झालंय, खमंग कुरकुरीत अळूची वडी करूया. त्याच्यामध्ये जरा कोथिंबीर घालूया आणि बारीक करून घेऊया. बघा, हे बारीक सगळं मिश्रण झाले, पीठ चाळलेलं आहे. आता हे पिठामध्ये हे सगळं घालूया. चवीनुसार मीठ, हळद घालूया. आता हे एकजीव करून मळूया पीठ. हे आमसूल भिजू घातलेलं आहे. आमसूलचं पाणी ह्याच्यामध्ये घालूया. कुरकुरीत खवखव रवरव लागत नाही. पान अळूवडी रवरव लागत नाही. खवखव नरड्यात घुसघुस करत नाही. हे एकजीव करून सगळं मिश्रण करून घेऊया. पहिला शिरा काढून घेऊया.
आळूवडी शरीराला चांगली खाण्यासाठी. मुतखडा, पोटात दुखायचं काही त्रास होत नाही. ह्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या. पान असं पालतं घालून घ्यायचं, पुन्हा असं पीठ लावून घ्यायचं, त्याच्यावर पान अनेक घालायचं आणि अशी सुरळी करायची. हे असं भरले सगळी पानं सगळी भरले तासी. आता सगळी आता चूल पेटवून पाणी ठेवूया. पाणी उकळायला ठेवलं. हे अजून उकळलेलं नाही. पाणी उकळल्यानंतर आपले वडी भरलेलं वडी त्याच्यात ठेवायचं. आता पाणी उकळलेलं आहे. हे बघा, ही भरलेली पानं ही झाकून असं उकळायला ठेवूया. शिजले काय बघूया. अजून नाही शिजलं. बघा, हे आळूची वडी शरीराला चांगला आहे. मुतखडा, मुळ्याद आणि हाडं बळकट, हाडं घट राहतात. परत आता जरा काय झालं की आपण दवाखान्याला पळतो, त्या वाटणीचं ही आळूवडी वरचेवर करून खाल्लं तर दवाखान्याला जायला लागत नाही. आणि औषध गोळ्या तर खायलाच लागतच नाही. जरा काय झालं की आपण पळतो, मुळ्याद, मुतखडा, तर हे वरचेवर करून खायचं. डोळ्याला पण चांगलं आहे. डोळ्याला पण चांगलं. आयुष्य असूचपर्यंत वरचेवर जर तुम्ही आळूवडी करून खाल्ला तर आयुष्य असूचपर्यंत डोळ्याला दिसणार. आळूवडी पण चांगलं शिजवा. नरड्यामध्ये घुसघुस करणार नाही, खरखर करणार नाही. चांगलं शिजलं पाहिजे ते. बाहेरच तेलकट आंबट हॉटेलमधनं आणून खाण्यापेक्षा घरात तुम्ही करून खावा. घरात करून खाण्याला चव आहे. बाहेरचं तेलकट आपलं तांबडं तिखट मारलेलं असतंय ते चव लागतंय, पण ते खाल्ल्यानं आजार पण चालू होत. बघा, बराच वेळ झाला. उकडले का बघूया. हा, उकडलेला आहे. आता खाली उतरून घेऊया. बघा, सगळं उकडलेलं आहे. पूर्णपणे चांगलं शिजलेलं आहे. हे बघा, बघा चांगलं शिजलंय पानं. आता कट करून घेऊया असं. बघा, हे सगळं कट करून घेतलंय. आता तळून काढायचं. बघा, कढई ठेवलेले. आता तेल होतंय त्याच्यामध्ये. तेल उकळून घेऊया. तेल काढलेलं आहे. आता आळूवडी एक 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 सोडूया त्याच्यामध्ये, तळून काढूया. आता छान तळले बघा. हे बघा, लालसर कसं झालंय. छान तळले बघा. हे बघा, लालसर कसं झालंय. असं सगळी सोडून तळून घेऊया. कापलेले आहेत वडी सगळी.
बघा हे तळलेलं आहे सगळं. हे बघा कुरकुरीत कसं कलर आलाय त्याला, कुरकुरीत छान. वास किती छान यायला लागलाय बघा याला. बघा किती छान झालेत, कुरकुरीत लालसर खमंग. आता आमच्या लेकाला खायला देतो. ये मला. बघा किती छान कलर आलाय, कुरकुरीत खमंग चांगलं झालंय. बघा आता हे टेस्ट करूया. तर मंडळी मस्तपैकी का नाही गरमागरम अशी आळूची वडी मावशीनं तयार करून घेतलेला आहे. आता येळ झाल्या जबरदस्त याची टेस्ट घ्यायची. चला या आता मस्त टेस्ट करूयात. या तुम्ही बी खायला. मावशी चालू करूया आता. होय 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 गरम आहे तोवर. हां हां कुरकुरी झाली की. कुरकुरीत छान खमंग झाले. होय ते का नंबर छान झाले बघा. आणि वाटत बी नाही आळूची वडी आहे ती मस्त जबरदस्त लागाले. बघा तुम्ही पण असंच करा. सगळं चुलीवरचं सगळं चांगलं होतंय. मावशी बारका असताना करून द्यायची त्यापेक्षा भारी केलीस की यावेळेस. चांगलं हाय बाबा, आमच्या आईने आम्हाला शिकवले. आळू वडे बनवण्यात आमच्या मावशीचा कोण हात धरत नाही बरं का. लय भारी वा. आणि अजिबात घसा कवकवत नाही हो. काही लोक घसा कवकवतोय म्हणून खायचं सोडतात, पण खाय असं करू नका. शरीराला चांगलं आहे. लय भारी आहे. वरचेवर करून खावा हे. जबरदस्तच. मला तर हे आवडलं बघा. बघा तुम्ही पण खाऊन बघा आणि आमच्या ह्याला कमेंट करा. विसरू नका कमेंट करायला. आणि चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण वेगवेगळ्या मावशीच्या गावाकडच्या रेसिपी तुमच्यापर्यंत बघायला मिळणार आहे. त्यामुळं आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. धन्यवाद.